हॅलो, माझं नाव आहे भाग्यश्री आणि आरवी अँड मॉम या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत। तर मी आहे भाग्यश्री म्हणजे आरवीची मॉम आणि ही आहे आरवी। तर आज आम्ही बनवणार आहे पनीर मोमोज, म्हणजे व्हेज मोमोज। पनीर मोमोज बनवणार होतो पण पनीर भेटलं नाही, त्यामुळे आम्ही व्हेज मोमोज बनवणार आहे। सूप आणि फ्राईड राईस असं आज डिनर असणार आहे आमचं मस्तपैकी। तर असं चॅनलला कनेक्ट राहा। आणि तयारी तर ऑलमोस्ट सगळी झालेली आहे। भात पण झालेला आहे फ्राईड राईस साठी, राईस पण कुक करून घेतलाय। त्यानंतर इथे कणिक पण भिजवून घेतलेली आहे मोमोज साठी। तर असंच चॅनलला कनेक्ट राहा आणि पुढे दाखवतेच आम्ही कसं बनवतोय ते। हॅलो, तर ऑलमोस्ट सगळं चॉपिंग झालेलं आहे। तर कांद्याची पात आहे, बारीक चिरलेला कांदा आहे, कोबी आहे, गाजर आहे, गाजर किसलेला आहे, आलं आहे, बारीक चिरलेली शिमला मिरची आहे, मिरची आणि लसूण, ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत मी बारीक चॉप करून। सगळे व्हेजिटेबल्स आहेत आणि व्हेज मोमोज बनवणार आहे आपण। तर पुन्हा कोबी, कांदा, कांद्याची पात, मिरची, लसूण, शिमला मिरची आणि आलं। तर मी इथे आधी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये पहिल्यांदा कांदा टाकलेला आहे, नंतर थोडासा लसूण आणि थोडंसं अद्रक टाकलं आणि हे व्यवस्थित मी फ्राय करून घेतलं तेलामध्ये। आणि कमीत तेलाचा वापर केलेला आहे, कारण मला ह्या सगळ्या भाज्यांना ड्राय रोस्ट करायच्यात, म्हणजे एकदम त्याच्यामधलं मॉइश्चर म्हणजे एकदम ड्राय झालं पाहिजे, जेणेकरून आपलं सारण आहे ना एकदम असं सुक्कं झालं पाहिजे, म्हणजे त्याला मॉइश्चर नाही पाहिजे, जेणेकरून आपल्या मोमोजमधून ते बाहेर येणार नाही। तर ह्याच्यामध्ये मी सगळ्या पालेभाज्या म्हणजे ज्या काही बारीक चॉप करून घेतल्या होत्या त्या सगळ्या ॲड केल्या। फर्स्ट मी कोबी, गाजर या सगळ्या गोष्टी ॲड करून छान असं झाकण ठेवून त्याला व्यवस्थित परतून घेतलं। त्यानंतर मी परत खिसलेलं गाजर असल्यामुळे ते पटकन शिजलं जाईल, मग त्यामुळे मी त्याच्यामध्ये शिमला मिरची आणि शेवटी मी कांद्याची पात ॲड केली आणि हे सगळं मिश्रण मी एकत्र मिक्स केलं। आणि मिक्स केल्यानंतर मी व्यवस्थित ते परतून घेतलं एकदम हाय फ्लेमवरती, जेणेकरून ते खाली लागणार पण नाही, त्यासाठी मला ते सारखं फ्राय करायचं होतं। त्यानंतर मी फ्राईड राईस बनवायला घेतला। फ्राईड राईसमध्ये पण मी तसंच केलं, थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये कांदा, गाजर वगैरे ज्या काही भाज्या होत्या, फळभाज्या, त्या शिजण्यासाठी आधी मी ते झाकून शिजवून घेतलं। मग त्याच्यानंतर माझ्याकडे थोडासा पेरी पेरी मसाला होता तो टाकला आणि नंतर थोडंसं आपली शेजवान चटणी असते चिली चायनीजची, ती शेजवान चटणी टाकली आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये शिजवलेला कांद्याची पात टाकली आणि हे सगळं मिश्रण मी एकत्र परतून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये मी राईस टाकला। एकदम सिंपल बनवलं होतं। त्याच्यामध्ये मी सोया सॉस किंवा रेड चिली सॉस ह्या कोणत्याही गोष्टींची ॲड केल्या। हे जी सारण मगाशी बनवलेली ना ते आहे आणि हे मी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे, त्याची मी पारी लाटून आता मोमोज बनवते। थोडंसं पीठ घ्यायचं गव्हाचं सुक्कं आणि पारी लाटून घ्यायची त्याची, आपण जशी पुरी लाटतो ना तशी गोल। अशी छान पारी लाटून घ्यायची, त्याच्यामध्ये आपण हे जे सारण बनवलेले आहे ते थोडंसं घ्यायचं आणि नंतर असं पहिल्यांदा असं ते फोल्ड करायचं, नंतर हे इकडून एक फोल्ड, इकडून एक फोल्ड, इकडून एक फोल्ड, असं कसं फोल्ड करतात मला एवढी आयडिया नाही, तर मी नॉर्मली फोल्ड करते माझ्याने। नाही तर सरळ आपण मोदक जसं बनवतो ना तसं बनवलं तरी चालेल। असं पण तुम्ही करू शकता असं, आणि मोदक सारखं पण करू शकता। मी तुम्हाला मोदक सारखं बनवून दाखवते। आपण
आपण जसं मोदक बनवतो तसं नॉर्मल बनवलं तरी चालेल. करून हे असं गोल करून घ्यायचं. पोटली कशी बनवतो आपण तशी घ्यायचं मोदक सारखं जस्ट. असंही तुम्ही बनवू शकता. आणि हे आपण स्टीम करणार आहे, फ्राईड करणार नाही. फ्राय आम्हाला आवडत नाही. आर्वीला फ्राय आवडतं पण मला ऑइली जास्त आवडत नाही म्हणून मी स्टीमच करणार. आणि आमचे बाबा शूट करत आहेत आणि हळूच मागून हसत आहेत, कारण ते नेहमीप्रमाणे मुलीच्या बाजूने असतात, आईच्या बाजूने नसतात. कधीतरी मी त्यांना पण व्हिडिओमध्ये घेईन. आणि सगळे मोमोज मी असे बनवून घेते आणि नंतर भेटते आणि तुम्हाला सगळ्यांकडून मी रिव्ह्यू पण घेणार आहे. हे जे मी काही बनवलेलं आहे आज, मोमोज, सूप आणि राईस, खूप कष्ट घेतलेले आहेत. मी ऑफिसवरून दमून आलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करते. ठीक आहे, पण मला माझ्या म्हणजे आहोंची आणि माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरची खुशी बघायची आहे की त्यांना किती आवडते मी बनवलेलं. तर चॅनलला असंच कनेक्ट राहा. स्टीम करायला ठेवलेत. हे जे स्टीम झालेले मोमोज आहेत, इथे राईस तयार आहे, इथे सूप पण करायला ठेवलंय. चालू आहे सूप छान असं. थोडंसं घट्ट आलं की आम्ही डिनरला स्टार्ट करू. शेअर करते तुमच्याबरोबर. आणि इथे छान असे. तर असं आहे आजचं आमचं डिनर. तर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा की तुम्ही काय काय बनवता डिनरमध्ये आणि तुम्हाला माझे कसे ब्लॉग बघायला आवडतील हे पण कमेंट करायला विसरू नका. आणि असंच चॅनलला कनेक्ट राहा. मी नक्की तुमच्याबरोबर आरवी आणि तिच्या बाबांचा रिव्ह्यू शेअर करते. बाहेर सारखेच झालेत. बाहेर कसे लागतात, मस्त झाले. मी बनवलेले मोमोज दोघांना खूप आवडले. आम्ही सोबत डिनर केला. आरवीच्या जेवणामध्ये पालेभाज्यांचा समावेश खूप कमी असतो, त्यामुळे मी तिला वेगवेगळे पदार्थ बनवून देण्याचा खूप जास्त प्रयत्न करत असते, कारण एरवी ती कधीच पालेभाज्या खात नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.